डायबिटीस आहे आणि तुम्ही जर बिस्किटं, खारी किंवा टोस्ट हे जर मधल्या वेळेला खात असाल, तर थोडं थांबा. कारण तुम्ही तुमची शुगर नकळतपणे वाढवते आहात. कारण काय माहिती आहे का, जरी हे पदार्थ गोड नसले, तरीसुद्धा आता मारीची बिस्किटं गोड नसतात फार, पण अगदीच काही शुगर मुक्त नसतात किंवा खारी, टोस्ट ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. परिणामी त्याची शुगर ही जास्त प्रमाणात वाढू शकते. पण म्हणून डायबिटीस आहे, तर चविष्ट खायचंच नाही का? तर जरूर खायचं. म्हणूनच मी घेऊन आली आहे छान-छान पदार्थ फक्त डायबिटीसच्या लोकांसाठी. तर त्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार, मी आयुर्वेद तज्ञ विनीता कुलकर्णी. तुम्ही बघत आहात निरामय जीवन टॉक्स. मधल्या वेळेला अगदी थोडीशी भूक असते, त्यामुळे आपण पटकन बिस्किट तोंडात टाकतो किंवा फरसाण तोंडात टाकतो. त्याच्याऐवजी तुम्ही फुटाणे खाल्लेत, तर खूप छान फायदा होतो. कारण फुटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. त्याच्यानंतर फायबरचं प्रमाण असतं. त्यामुळे थोडे फुटाणे खाल्ले ना, तरीसुद्धा तुमचं पोट छान भरतं आणि ऊर्जा देखील तुम्हाला मिळते. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे फुटाणे येतात. ते न आणता रेग्युलर जे फुटाणे मिळतात, तेच खा. त्याचा तुम्हाला छान फायदा होणार आहे. भाजलेल्या शेंगदाण्यांचा पण चांगला फायदा होतो. ते तुम्ही खाल्लेत तरीसुद्धा चालतील. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी फुटाणे खाल्ले तरी चालतील. मखाणे हे पण एक चांगला पर्याय आहे. मखाणे बाहेर मिळतात. कढईमध्ये छान ते भाजून कुरकुरीत करून घ्यायचे आणि चहाबरोबर मखाणे जरी तुम्ही खाल्लेत, तरी एक तो छान ऑप्शन ठरू शकतो. ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बदाम, काजू किंवा थोडेसे अक्रोड अर्धा अक्रोड किंवा एक अख्खा अक्रोड तुम्ही खाऊ शकता. त्याने सुद्धा ऊर्जा भरपूर मिळते आणि प्रोटीन वगैरे सुद्धा भरपूर मिळतं. त्यामुळे तुमची ताकद पण व्यवस्थित टिकून राहते. काही-काही वेळेला काय होतं, की लोकं घरी येणार असतात, कोणी पाहुणे घरी येणार असतात किंवा बाहेर छान मस्त हवा पडलेली असते. छान चटपटीत खायचा असा मूड असतो. अशा वेळेला तुम्ही चाट अ, नक्की खाऊ शकता. कडधान्यांची भेळ करून तुम्ही खाऊ शकता. मोड आलेली जी कडधान्य असतात, मिश्र घेऊ शकता किंवा एकेरी तुम्ही मूग मोड आलेले सुद्धा घेऊ शकता. बाउलमध्ये पाव बाउलच भरायचे कडधान्य. त्यामध्ये मस्तपैकी अ, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, भरपूर सारी कोथिंबीर, लिंबाचा रस पिळा, थोडंसं तिखट घाला, मीठ घाला आणि छान ते मिक्स करून ती भेळ तुम्ही नक्की खाऊ शकता. नुसते मोड आलेल्या मुगाची पण भेळ तुम्ही खाऊ शकता. ज्यांना कच्च्या कडधान्यांचा त्रास होतो, त्यांनी कुकरला एक शिट्टी करून वाफवून घ्यायचे आणि याच पद्धतीत भेळ करून खायची आणि खाल्ल्यानंतर ओवा आणि गरम पाणी जरूर प्यायला विसरू नका. त्याने ही भेळ पचायला नक्की मदत होते. भिजवलेले जे हरभरे असतात, त्याचा सुद्धा चाट याच पद्धतीत तुम्ही नक्की करू शकता. त्यामध्ये तुम्ही थोडेसे डाळिंबाचे दाणे पण घालू शकता चवीसाठी. ते पण खूप छान लागतात. कटलेट पण खायची बऱ्याचशा वेळेला आपल्याला इच्छा होते. पण कटलेटमध्ये तर बटाटा असतो आणि बटाटा तर चालत नाही. मग अशा वेळेला एक छान पर्याय असतो, तो म्हणजे दुधी भोपळ्याचे कटलेट. दुधी भोपळा छान किसून घ्यायचा. किसून घेऊन त्याचं जे अतिरिक्त पाणी असतं ते सगळं पिळून काढून टाकायचं. त्यामध्ये सत्तूचं पीठ घालायचं थोडंसं 1 टेबलस्पून. त्यामध्ये 2 टेबलस्पून तुमचं डाळीचं पीठ घालायचं म्हणजे बेसन पावडर. त्याच्यानंतर त्याच्यात ओवा घालायचा, थोडं तिखट, मीठ, थोडासा लिंबाचा रस, कोथिंबीर आणि तुम्हाला गरज वाटली तर त्यामध्ये थोडं गाजर, कोबी हे देखील किसून घालू शकता. त्याला छान आकार द्यायचा आणि ते शॅलो फ्राय करून तुम्ही खाल्लेत तर तुम्हाला छान तुमचा आनंद त्याच्यामध्ये मिळू शकतो. आता हे जे मिश्रण आहे, ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आणि तव्याला तव्याला नाही ताटलीला छान तेल लावायचं. त्या तेलामध्ये ते छान थापून घ्यायचं आणि कुकरला शिट्टी काढून ते वाफवून घ्यायचं. ते थंड झालं मिश्रण वाफवून घेतल्यानंतर त्याच्या छान वड्या पाडायच्या आणि त्या वड्या तुम्ही शॅलो फ्राय करून नक्की खाऊ शकता. तो अतिशय पौष्टिक असा स्नॅक्स तुमच्यासाठी होतो आणि तुम्हाला आनंद देखील त्याच्यातनं भरपूर मिळतो. रात्रीच्या जेवणामध्ये काय होतं ना, की असं वाटतं भाकरी, भाजी, पोळी सारखं तेच-तेच खायचा कंटाळा येतो. मग अशा वेळेला एक छान पर्याय आहे, तो म्हणजे थालीपीठं. थालीपीठं जर साधी जी भाजणीची थालीपीठं असतात, त्याच्यामध्ये भाजणी घ्यायची. त्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या किसून गाजर, कोबी, बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्याच्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची. तिखट, मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्याची छोटी-छोटी थालीपीठं
आणि त्याच्या जोडीला मस्तपैकी गरम-गरम भाज्यांचं सूप तुम्ही घेऊ शकता आणि थोडं सॅलड घेऊ शकता. याच्यातनं तुमचं पोट इतकं छान भरतं कारण या सगळ्यातनं प्रोटीन भरपूर जाणार आहे, प्रथिनं, त्याच्यानंतर फायबर जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा देखील त्याच्यातनं मिळते आणि जिभेचे चोचले पण पुरवले जातात. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे घावन आपण करू शकतो. जनरली तांदळाच्या पिठाची घावणं केली जातात. त्याच्याऐवजी आपण ज्वारीच्या पिठाची घावणं नक्की करू शकतो. कारण तांदूळाच्या पिठाचा त्रास हा होऊ शकतो. म्हणून ज्वारीचं पीठ, त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि मग नेहमीचं सगळं तिखट, मीठ, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा घाला त्याच्यामध्ये आणि छान त्याची घावणं करा. त्याचा खूप छान स्वाद येतो आणि तुम्हाला त्याच्यात आलं लसूण पण तुम्ही घालू शकता. आवडत असेल तर मिरचीचा ठेचा थोडासा घालू शकता. अतिशय सुंदर आणि टेस्टी हा स्नॅक पर्याय होतो. आणखीन महत्त्वाचं मोड आलेले जे मूग असतात, ते मूग मिक्सरमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये थोडं आलं, लसूण घालायचं, कोथिंबीर घालायची आणि छान मिक्सरमध्ये ते फिरवून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं सत्तूचं पीठ घाला, म्हणजे फुटाणे मिक्सरमधनं काढून जे पीठ होतं, ते पीठ त्याच्यामध्ये थोडं घालायचं. डाळं घातलं तरी चालेल किंवा आणि बेसन पीठ त्याच्यामध्ये घालायचं. छान हलवून घ्यायचं आणि त्याची धिरडी किंवा त्याचं डोशासारखं बॅटर तयार करून डोसे करू शकता. हे पण अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट लागतात आणि तुमचं साखर पण नियंत्रणात ठेवतात. त्याला आपण वेगवेगळ्या भाज्यांचं सूप पण त्याच्या जोडीला घेऊ शकतो. फक्त टोमॅटोचं सूप घेऊ नका, कारण टोमॅटोच्या सूपमध्ये साखर ही घालायला लागते, जी तुम्हाला चालणार नाही. मिश्र भाज्यांची सूप तुम्ही नक्की घेऊ शकता. पालकाचं सूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता. जोडीला पनीर आवडत असेल तर ते पण घ्या. त्याने पण प्रोटीन सोर्स हा भरपूर आहे. तुमचं पोट नक्की भरणार आहे. जरी हे हेल्दी स्नॅक्स तुम्ही खात असाल ना, तरीसुद्धा व्यायाम हा गरजेचाच आहे. नियमित औषधं, उत्तम स्नॅक्स याच्या जोडीला चालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमच्या कॅलरीज बर्न होऊन तुमची शुगरसुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम, नियमित औषधं आणि हे जे हेल्दी स्नॅक्स आहेत, ह्याच्या खाण्याच्या वेळा या व्यवस्थित असायला पाहिजेत, प्रमाणात खाल्लं पाहिजे. हे पथ्य जर तुम्ही सगळं नीट पाळलत ना, तर तुमची शुगर ही नक्की नियंत्रणात राहणार आहे. माझी पूर्ण खात्री आहे, की तुम्ही हे सगळं छान व्यवस्थित पाळाल आणि स्वतःची तब्येत छान ठेवाल. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.